हक्कसोड पत्रावर सह्या केल्यावर अंबीने पदरानं डोळे पुसले. 2 एकराच्या तुकड्यातली चिमूटभर जमीन विकण्यापेक्षा शांतारामला गत्यंतर नव्हते. अंबीचं सासर खाऊन पिऊन सुखी होतं, पण भाऊ 18-20 दारिद्र्यात. भाऊ दांडेकराला जमीन विकणं क्रमप्राप्त होतं. हक्कसोड पत्रावर सही हवी अंबीची, त्याशिवाय जमीन खरीदणार नाही असा भाऊचा कडक नियम होता. आता जेमतेम 2 एकरांच्या विश्वंभराच्या घाटीजवळचा तुकडा शांतारामकडे उरलेला होता. हक्कसोड पत्रावर सही करताना प्रॉपर्टीतला वाटा गेल्याचं दुःख अंबीला अजिबात नव्हतं, पण माहेरच्या नात्यातला शेवटचा धागा तुटल्यासारखा झालं होतं. शांतारामची बायको पुढे आली. अंबीवंश, हक्कसोड झाली म्हणून नाती तुटली नाहीत हो, तुम्ही असं मनाला लावून घेऊ नका. मी बोलले यांना. पाटील मास्तरांच्या हद्दीजवळची म्हणजे तलावा शेजारची 2 नारळाची झाडं आजपासून तुमची हो. जे काही नारळ येतील वर्षाचे ते हक्काने घेत चला. आम्ही पूजेलाही त्यातला नारळ घेणार नाही बघा. शिवाय वाडी शेती तुमच्या भावाचीच आहे. कधीही या, पिकेल त्यातली मुठभर सुपारी आणि पायली 2 पायली भात मला जड नाही हो. अंबीने डोळे पुसले आणि पुढची बरीच वर्ष अंबी त्या 2 नारळांचे नारळ घेत गेली. परिस्थिती पालटली. अंबीच्या भरल्या घराला दृष्ट लागली. सासरीही टिचभर जमीन उरली. भक्कम सासऱ्या पाठोपाठ करता सरवता नवराही गेला. पदरी 2 मुली घेऊन अंबी खटपटीनं संसार करत होती. शांतारामानं त्या 2 नारळाच्या नारळांना कधी हातही लावला नाही. वाडीतून मारत्या आला आणि हातात 4-5 नारळ दिसले की शांताराम विचारायचा, कुठले रे? मारत्या म्हणायचा, दादा, तलावाजवळचे जुळे भाऊ नारळ बाणवाली, पाटील मास्तराच्या वईजवळचे खाली पडलेले. मग शांताराम म्हणे, रांडेच्या ते बहिणीला दिलेत मी. असाच उलट पावली अंबीकडे जा, तिला नारळ दे आणि म्हणावं कोती तयार झालीयत, पाडून घे म्हणावं. मग मारत्या तसाच 2 मैलावर अंबीकडे जाई. काळ पुढे सरकत होता. अंबी गेली. जाण्याआधी शांतारामच्या संमतीने नारळांचे हक्क तिच्या मुलींकडे दिले. मोठी माई आणि धाकटी ताई. मग दोघी वहिवाटीचे नारळ घेत होत्या. शांताराम भाच्यांसाठी आनंदी होता. ताई गेली तरी ऋणानुबंध घट्ट होते. नारळाचं निमित्त होतं. मध्ये बरीच घटनांची मांदियाळी घडली. ताई आणि माई शहरात गेल्या. शांताराम गेला. मुलगा वाडी बघू लागला. आणि वादळात उरलेल्या 25 नारळांसोबत हे 2 नारळही गेले. ऋणानुबंध विसविशीत गेले. रक्ताच्या नात्यांना पुढच्या पिढीत अनोळखी गंध आले. चेहरे अपरिचित झाले. जुने करारमदार त्या माणसांसोबतच गेले. ताई आणि माई आता मुंबईत पेन्शनीत आल्या. दोघींच्या सासूरवाड्यात जवळच होत्या.